Students are joining, so let us wait for them. काही सबस्क्रायबर्स आणखीन जॉईन होत आहेत. आपण 2 मिनिटासाठी वेट करूया आणि आपल्या महत्वाच्या भागाकडे आपण जाऊया. मागच्या काही दिवसापासून आपण डिक्लेअर केलेलं होतं की आपण एक नवीन उपक्रम घेऊन येतोय, ज्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं त्यांना भविष्याच्या तयारीसाठी ज्या महत्वाच्या एक्झामिनेशन्स आहेत, ज्यामध्ये इफ यू विश टू जॉईन द मेडिकल ब्रांच then you have to face the very important NEET examination, and if you wish to join the engineering branch then you have to face the exams or entrance exams of engineering. JEE सारखे एक्झाम्स असतील किंवा इतर एक्झाम्स असतील त्या तुम्हाला जॉईन कराव्या लागतात, फेस कराव्या लागतात, आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रिपेअर व्हावं लागतं, तयारी करून घ्यावी लागते. आणि ही तयारी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोर्ड पॅटर्नवरचा जो आपला अभ्यास आहे किंवा आपलं गव्हर्नमेंट जे बोर्ड एक्झाम्स कंडक्ट करतं तो पॅटर्न आणि पुढे भविष्यामध्ये आपल्याला ज्या एक्झाम्स द्याव्या लागणार आहेत त्याचा पॅटर्न हा कम्प्लीट वेगळा आहे. आणि हा वेगळा पॅटर्न असल्यामुळे त्याची वेगळ्या प्रकारे किंवा वेगळ्या पद्धतीनं प्रिपरेशन अर्थात तयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. MG सायन्स सिम्प्लिफाईड या चॅनलच्या माध्यमातून मी त्या पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. विद्यार्थी जॉईन होत आहेत, त्यामुळे आपण 1-2 मिनिटातच काल झालेल्या पेपरच्या सोल्युशनकडे जाणार आहोत. ओके, यशराज परगे रिप्लाय आहे ऑल क्लिअर. ओके, ठीक आहे. सो बिफोर गोइंग टू explain the details about the paper which was conducted yesterday, I would like to recap the lesson belongs to science and technology part 1 lesson 2 or chapter 2 periodic classification of elements. मित्रांनो, आपल्या 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचे जे 2 सेपरेट पार्ट्स करण्यात आलेले आहेत, पैकी पार्ट 1 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मध्ये एकूण 10 लेसन आहेत. 10 पैकी दुसरा जो लेसन आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. या पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटला अनन्य साधारण महत्व आहे. त्याचं कारण आहे पुढच्या संपूर्ण केमिस्ट्रीचा तो बेस आहे. मग पुढे 11वी-12वी सायन्स करा किंवा कंटिन्युअसली लाईफ टाइम जर तुम्ही सायन्सचे स्टुडंट म्हणून राहणार असाल तर त्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर अत्यंत महत्वाचा किंवा गरजेचा आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तुमच्या 10वीच्या स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये जे डिटेल्स दिलेले आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने द सायंटिस्ट विच हॅव कॉन्ट्रीब्युटेड इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स फ्रॉम डोबेरायनर अप टू हेनरी मोसले. डोबेरायनर पासून हेनरी मोसले पर्यंतच्या शास्त्रज्ञांनी जे योगदान दिलेलं आहे ते संपूर्ण तुमच्या या सेकंड लेसन मध्ये पार्ट 1च्या दिलेलं आहे. त्याचा थोडक्यात आढावा अगोदर आपण घेतोय आणि मग लागलीच आपल्या पेपर सोल्युशन कडे जातोय. सो लेट अस रिकॅप व्हॉट वी हॅव लर्न. आपल्याकडे त्या कन्सेप्ट क्लिअर असतील, आपण कुठून तरी ते शिकलेले असालच आणि नक्कीच त्याबद्दल तुम्हाला जाणीव असेल. तरीही थोडंसं रिकॅप करतोय. डोबेरायनर स्ट्रायड्स आणि त्याच्यानंतर न्यूलँड्स ऑक्टेव्स, finally we then proceed towards the next part, Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table. At last
मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मित्रांनो, स्पेशली हे लेक्चर त्या बाबीसाठी आहे की आपण प्रत्येक दुसऱ्या शनिवारी एक विशिष्ट प्रकारचा पेपर कंडक्ट करणार आहोत. इयत्ता 10वीला सध्या शिकणारे विद्यार्थी हा पेपर देऊ शकतात. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही एक सुवर्ण संधी आहे. फ्युचर प्रिपरेशन साठी ते याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. हा पेपर मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड असेल, म्हणजे एमसीक्यू ओरिएंटेड. या पेपरमध्ये प्रत्येक चॅप्टर वाईज, म्हणजे जो सेकंड सॅटरडे आपल्याला दरवेळेला मिळणार आहे अल्टरनेटिंग, म्हणजे या शनिवारी जर पेपर झाला तर पुढचा शनिवारी गॅप असेल आणि त्या पुढच्या शनिवारी काय होईल, पेपर होईल. पेपरच्या नंतर फायनली पुढे काय होणार आहे, संडे म्हणजे रविवार, अर्थात ज्या पद्धतीने आपण काल बघितलं, काल पेपर आपला टाकला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो पेपर सोडवलाय. महाराष्ट्रभरातून त्या गोष्टीला प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो पेपर सोडवलेला आहे. आणि त्या पेपरच्या प्रत्येक प्रश्नाचं रिझन, सोल्युशन तुम्हाला आज या ठिकाणी लाईव्ह मध्ये बघायला मिळणार आहे. तर आपण नक्कीच त्याच्यासाठी रेडी असाल. चॅप्टर जो बेस्ड आहे डोबेरायनर्स ट्रायड्स, न्यूलँड्स ऑक्टेव्स, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल अँड मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मित्रांनो, इट वॉज द पिरियड ऑफ टाइम ड्युरिंग 1817. 1817 साली आपल्या सगळ्यांना माहिती आहे फक्त 30 मूलद्रव्ये माहित होती. During 1817 only 30 elements were known and Dobereiner taken the first attempt to classify the elements. त्याही पूर्वी एक प्रयत्न झाला होता की मूलद्रव्यांचं वर्गीकरण धातू आणि अधातू या दोन टप्प्यामध्ये, दोन गटामध्ये करण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्यावेळेला घटना काय झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धातू आणि अधातूंच्या रूपामध्ये वर्गीकरण करत असताना, या दोन गटामध्ये मूलद्रव्यांना त्यांची मांडणी करत असताना धातू सदृश्य तिसऱ्या प्रकारची मूलद्रव्ये सापडली. So whenever the scientists were trying to classify the known elements at that time in two groups, metals and non-metals, but unfortunately they found some elements which were showing the properties of both metal as well as non-metals, and that's why they grouped them in a new group and they named that group as the metalloids. Therefore the system of classification of elements on the basis of metal and non-metal was completely failed. म्हणून धातू आणि अधातू या गटामध्ये वर्गीकरण करण्याची ती जी पद्धत ठरली होती ती पूर्णपणे अर्थात अयशस्वी ठरली म्हणायला हरकत नाही. म्हणून पहिला प्रयत्न झाला तो डोबेरायनरच्या त्रिकांचा. डोबेरायनरने त्रिके मांडले, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्रिके मांडत असताना त्यांनी काय केलेलं होतं, समान गुणधर्म असणाऱ्या 3-3 मूलद्रव्यांचे गट केले होते. ही मेड द ग्रुप ऑफ एलिमेंट्स. एव्हरी ग्रुप वेअर कंटेनिंग 3 एलिमेंट्स. आणि त्यामध्ये महत्वाचा कोर पार्ट कुठला आहे, द ॲटॉमिक मास, और व्हेन एलिमेंट्स बिलॉंग्स टू अ ट्रायड आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नंबर, then atomic mass of middle element is approximately equal to sum of average of the atomic masses of remaining 2 elements. हा त्याचा बेस होता. त्याचे काही ट्रायड्स पण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मग पहिलं एक एक्झाम्पल म्हणून आपण नेहमीच घेतोय लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यांचं ट्रायड. इनफॅक्ट सगळीच मूलद्रव्ये ट्रायड मध्ये बसू शकली नाहीत. डोबेरायनर सगळ्याच मूलद्रव्यांना आपल्या त्रिकाच्या नियमामध्ये मांडू शकला नाही. या काही त्याच्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. न्यूलँडच्या ऑक्टेव्ह मध्ये काय झालं आपण सगळेजण जाणता. द सेकंड अटेम्प्ट टू क्लासिफाय द एलिमेंट वॉज टेकन बाय न्यूलँड्स. न्यूलँड्सने दुसरा प्रयत्न केला मूलद्रव्याच्या मांडणीचा. या प्रयत्नामध्ये त्यांनी काय केलं, माहीत असलेले त्यावेळेला साधारण 56 मूलद्रव्ये माहित होती. तर ह्या मूलद्रव्यांना मांडत असताना त्यांनी काय केलं, सगळीच मूलद्रव्ये अगोदर त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार मांडून घेतली. तेव्हा बारीक ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर आफ्टर द डिटेल ऑब्झर्वेशन ही रिअलाइज्ड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट आर सिमिलर टू दॅट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट एलिमेंट. न्यूलँडनी ज्या वेळेला मूलद्रव्यांची मांडणी केली त्यावेळेला चढत्या अणुवस्तुमानानुसारच केली. आणि ही मांडणी केल्याच्या नंतर प्रत्येक मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा अभ्यास केल्याच्या नंतर त्याला असं लक्षात आलं की बाबा प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात. बरोबर आहे. हा नियम आहे न्यूलँड याचा. When elements are arranged according to increasing order of their atomic mass, then properties of every 8th element are similar to that of the properties of first element. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात असं त्यांनी सांगितलं. आणि आपण जर टेक्स्टबुक मधला बघितला असेल तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की ज्या ठिकाणी
मांडणीचा जर आपण नीट विचार केला तर त्यामध्ये हायड्रोजननी सुरुवात होणारी ही जी मांडणी आहे, हायड्रोजनच्या नंतर मग लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कारण पुढे हेलियम वगैरे इथे तुम्हाला दिसणार नाही, कारण ते त्यावेळेला सापडलेच नव्हते. मीन्स ॲट द टाइम ऑफ न्यूलँड्स. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हा ट्रेंड सुरू होतो. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस असं भरपूर आहे. त्यानंतर पुढे सल्फर आणि पुढच्या रो मध्ये मग क्लोरीन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. कॅल्शियमच्या नंतर न्यूलँड मूलद्रव्याची मांडणी करू शकलेला नाही आणि न्यूलँडच्या या टेबलमध्ये किंवा त्याच्या लॉ नुसार सगळे एलिमेंट तो बसवू शकलेला नाही. इथे आपण बघूया, सोडियम हा 8व्या क्रमांकावर आहे, तर लिथियम पहिल्या क्रमांकावर येईल. सोडियम इफ सोडियम इज 8th एलिमेंट, देन 7th एलिमेंट इज फ्लोरीन, 6th element is oxygen, then 5th element is nitrogen, 4th element is carbon, 3rd element is boron, 2nd element is beryllium, and then lithium is the first element. अर्थात सोडियमचे प्रॉपर्टीज कोणासारखे असतील? लिथियम सारखे. म्हणजे हा जर 8वा असेल तर हा पहिला असेल. अशी डिटेल मध्ये मांडणी आपल्याला पुस्तकातून अभ्यासायला मिळाली असणार. इथे आपल्याला अधिक वेळ न घेता डायरेक्ट पेपर सोल्युशन कडे जायचं आहे, पण थोडस समरी आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. आणि मग तिथे तुम्ही बघू शकता क्लोरीनचे प्रॉपर्टीज फ्लोरीन सारखे, कारण क्लोरीन जर 8वा. जर आवाज क्लिअर असेल तर थोडस इन्फॉर्म करा, कारण आपल्या लाईव्हला थोडस संकट आहे. आणि संकट अर्थात आपल्याकडे इकडे मी जिकडे आहे तिथे थोडेसे करंट सप्लाय, इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम, एक्झॅक्ट लाईट आता सुरू झालेले आहे. तर असो, या पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक 8व्याचे गुणधर्म पहिल्यासारखे, कारण क्लोरीन हा फ्लोरीन सारखे गुणधर्म दाखवतो. त्याच्यानंतर पोटॅशियम हा सोडियम सारखे गुणधर्म दाखवतो. सोडियम हा लिथियम सारखे गुणधर्म दाखवतो. हा पॅटर्न न्यूलँडचा आहे आणि ही कम्पेअर्ड हिज ऑक्टेव्स विथ द ऑक्टेव्स फाउंड इन द म्युझिक. संगीतामध्ये जे अष्टक सापडलेली आहेत ना, खरं म्हणजे संगीतातलं सप्तक आहे, 7 सूर आहेत, सा रे ग म प ध नि सा. ठीक आहे ना. सा जसा रिपीट होतो तसं न्यूलँड्स ऑक्टेव्ह मध्ये प्रत्येक 8वं मूलद्रव्य हे पहिल्या मूलद्रव्याच्या सारखे गुणधर्म दाखवतं. न्यूलँडच्या बाबतीमध्ये विचार जर आपण केलाय तर नक्कीच लक्षात येत आहे की कॅल्शियम पर्यंतच तो एलिमेंटला मांडू शकलेला आहे. द एलिमेंट्स आफ्टर कॅल्शियम मीन्स कुड नॉट बी प्लेस्ड इन न्यूलँड्स ऑक्टेव्स. कॅल्शियमच्या नंतरच्या मूलद्रव्यांना न्यूलँडच्या अष्टकामध्ये मांडता आलेलं नाही. ओके. आता पुढे जातोय आपण, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. बरं, आणखीन एक प्रॉब्लेम काय होता, न्यूलँडच्या वेळेला निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता, हे ठीक होतं, पण जेव्हा शोध लागला त्यावेळेला सुद्धा या टेबलमध्ये ती निष्क्रिय वायू मूलद्रव्ये मांडता आलेली नाहीत. हे काही ड्रॉबॅक्स आहेत, काही फॉल्ट्स आहेत. मग फॉल्ट्स असल्यामुळे तर पुढचे प्रयत्न केले गेले ना. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल येतो पुढे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेंडेलिव्हनी परत त्याच पद्धतीने काम होतं. ही डिड द कंपॅरेटिव्ह स्टडी बिटवीन द ॲटॉमिक मास अँड प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. मेंडेलिव्ह बाबांनी काय केलं होतं, मूलद्रव्यांचा तुलनात्मक अभ्यास करायला सुरुवात केली. आणि हा तुलनात्मक अभ्यास करत असताना त्यांनी काय केलं, ऑक्सिजन आणि हायड्रोजन पासून तयार होणारी जी काही इतर मूलद्रव्यांसोबतची कंपाऊंड्स आहेत, संयुगे, त्याच्यावरती फोकस केलं होतं. आणि तेव्हा असं लक्षामध्ये आलं होतं, आफ्टर सर्टन ॲटॉमिक मास द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट शोज रिपिटेशन. ठराविक, हा थोडासा चतुर माणूस आहे, हा 3 मूलद्रव्याचे गट करा म्हटलेलं यांनी, किंवा हे मेंडेलिव्ह असाही नाही बोलला की 8व्याचे गुणधर्म पहिल्यासारखे दिसतात. कुठलीच संख्या यांनी मांडलेली नाही किंवा कुठलंच असं ठोस प्रतिपादन केलं नाही, पण जे काही सांगितलं ते थोडंसं लॉजिकली करेक्ट होतं. आणि मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये सुद्धा ॲटॉमिक मासच इम्पॉर्टंट आहे असं आपल्याला दिसतं. when he studied the details about the compounds from hydrogen and oxygen, then he realized that only atomic mass is the important property in the classification of elements. मूलद्रव्यांच्या वर्गीकरणामध्ये फक्त वस्तुमान हाच महत्वाचा गुणधर्म आहे हे कोणाला वाटलं होतं, या मेंडेलिव्हला वाटलं होतं. आणि त्यानुसार त्यांनी मूलद्रव्ये मांडली. फर्स्ट ऑफ ऑल he arranged all known elements in first horizontal row. We everybody know it. यांनी सगळ्यात महत्वाचं काम काय केलं, माहित असलेली सगळी मूलद्रव्ये पहिल्या एका आडव्या ओळीमध्ये मांडायला सुरुवात केली.
he continued that horizontal row until he found the element which is showing property similar to that of the first element. या पहिल्या आडव्या ओळीमध्ये तोपर्यंत मूलद्रव्य मांडली कशी, चढत्या अणुवस्तुमानानुसार तोपर्यंत मांडली की जोपर्यंत पहिल्या मूलद्रव्याच्या सारखे गुणधर्म असणारे मूलद्रव्य सापडत नाही. हुशार माणूस आहे. अँड व्हेन ही फाउंड दॅट एलिमेंट देन ही कीप दॅट एलिमेंट बिलो द फर्स्ट and then only he continued the second row. In this way he was the first person who arranged all 63 elements known at that time. तेव्हा माहित असलेले 63 मूलद्रव्यांना मांडणी करणारा म्हणजे चढत्या अणुवस्तुमानानुसार सगळीच्या सगळी मूलद्रव्ये मांडणारा हा पहिला माणूस ठरला. यांनी जो लॉ मांडला तो लॉ काय आहे, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर ए फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. हा मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ आहे, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम आहे. याच्यामध्ये बरेचसे ड्रॉबॅक होते. म्हणजे कोबाल्टचं अणुवस्तुमान जास्त असून सुद्धा त्याला निकेलच्या आधी स्थान दिलं गेलं. गलत गोष्ट आहे ती. दुसरी गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ही केप मॅंगनीज विथ द हॅलोजन्स. मॅंगनीजला हॅलोजन सोबत ठेवणं चुकीची गोष्ट आहे. मॅंगनीज इज अ मेटल, हॅलोजन आर नॉन मेटल्स. म्हणजे वेगळे गुणधर्म असणाऱ्या एलिमेंटला एकत्र मांडून ठेवलं चुकीची गोष्ट आहे. शिवाय आयसोटोप्स म्हणजे समस्थानिके, आयसोटोप्स आर द डिफरंट एटम्स ऑफ सेम एलिमेंट विच हैव सेम एटॉमिक नंबर बट डिफरेंट एटॉमिक मास नंबर. अरे भाई, अगर आइसोटोप के एटॉमिक मासेस डिफरेंट है तो हर एक आइसोटोप को एक इंडिविजुअल प्लेस देना जरूरी था, लेकिन दिया नहीं. और अगर वैसा करते तो पीरियोडिक टेबल बहुत बड़ा हो जाता, बहुत बड़ा हो जाता, उससे भी ज्यादा बड़ा हो जाता. ठीक है, लेकिन ये एक ड्रॉबॅक यहाँ पर हमें मालूम पड़ता है. हायड्रोजनच्या जागेबद्दल किंवा हायड्रोजनच्या प्लेस बद्दल डोबेरायनर नव्हता किंवा परफेक्ट नव्हता, कन्फ्युजन होतं. बिकॉज हायड्रोजन वॉज शोविंग प्रॉपर्टी सिमिलर or hydrogen shows properties similar to that of the properties of alkali metals as well as the properties of halogen elements. halogen elements असतील किंवा अल्कली मेटल्स असतील याच्या सारखे गुणधर्म हायड्रोजन दाखवतो, म्हणून हायड्रोजनला योग्य जागा देता आली नाही. आणि मग ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी येतोय आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये. 2 मिनिटांमध्ये समरी सांगून आपण डायरेक्ट तिकडे जाऊया सोल्युशन कडे. मॉडर्न पिरियोडिक टेबल हेनरी मोसले. आज घडीला मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 118. मी आज घडीला मुद्दाम म्हणालो कारण इथे जॉईन झालेल्या पैकी एखादा सायंटिस्ट तयार होऊ शकतो आणि तो एलिमेंट्स फाउंड करू शकतो किंवा संशोधन करू शकतो नवीन मूलद्रव्याच्या बाबतीमध्ये. आज घडीला 118 मूलद्रव्ये घेऊन चालणारं मॉडर्न पिरियोडिक टेबल आतापर्यंतच्या तिघांच्याही पेक्षा कम्प्लीट अपोजिट थॉट मांडला. आणि तो थॉट कुठला होता? दॅट इज अरेंजमेंट ऑफ एलिमेंट अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. हेनरी मोसले शास्त्रज्ञांनी जी मांडणी केली त्या मांडणीमध्ये जे इम्पॉर्टन्स दिलं गेलं, जे महत्व दिलं गेलं, तर ते कोणत्या गोष्टीला महत्व दिलं गेलं? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय? आतापर्यंत मूलद्रव्यांची मांडणी जी करण्यात आलेली होती ती चढत्या अणुवस्तुमानानुसार करण्यात आली होती. आणि हेनरी मोसले यांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी कम्प्लिटली अपोजिट फॅक्टर घेऊन येते पुढे. आणि तो अपोजिट फॅक्टर कुठला आहे? आतापर्यंतचे मूलद्रव्य चढत्या अणुवस्तुमानानुसार मांडले, परंतु आता या ठिकाणी हेनरी मोसले यांनी जे मूलद्रव्याची मांडणी केली आहे ती चढत्या अणु अंकानुसार आहे, नॉट द ॲटॉमिक मास. आणि याचं कारण देताना तो काय सांगतोय माहिती आहे आपल्याला सगळ्यांना? दॅट तो एक्सप्लेन करतोय हे, देर आर 2 टाइप्स ऑफ द प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत ते 2 पॅटर्न मध्ये आपल्याला मांडता येतात. पहिला म्हणजे भौतिक गुणधर्म आणि दुसरा म्हणजे रासायनिक गुणधर्म. भौतिक गुणधर्म कशावरती अवलंबून आहेत आणि रासायनिक गुणधर्म नेमके कशावरती अवलंबून आहेत? जर आपण विचार केला तर आपल्या नक्कीच हा पॅटर्न आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतो. सो फायनली देर आर 3 मेन इम्पॉर्टंट पार्टिकल्स इन अन ॲटम. अणूमध्ये एकूण 3 महत्वाचे पार्टिकल असतात. पहिला पार्टिकल ज्याला आपण सगळेजण ओळखतो प्रोटॉन. दुसरा पार्टिकल आहे जो न्यूक्लियस मध्येच असतो त्याला आपण म्हणतो न्यूट्रॉन. ओके, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या सोबत थर्ड पार्टिकल आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो. बेटा काय म्हणतो? इलेक्ट्रॉन. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे या तिघांमधल्या या दोघांना मिळून एक नाव आहे न्यूक्लियॉन. का? तर तो न्यूक्लियस मध्ये सापडतो.
दे आर फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम. अणूच्या केंद्रकात सापडतात म्हणून त्याला न्यूक्लियर म्हणतो. बट आफ्टर द न्यूक्लियस इन एव्हरी शेल देर आर इलेक्ट्रॉन्स. And in the chemical reaction, which particles takes part? Which particles participate in the chemical reaction? रासायनिक अभिक्रियेमध्ये कुठले पार्टिकल्स पार्टिसिपेट होत असतील तर ते इलेक्ट्रॉन आहेत. And electrons can justify the chemical properties. Electronic configuration can justify the chemical properties of the elements. मूलद्रव्याची रासायनिक गुणधर्म हे इलेक्ट्रॉनला रिलेट करतात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन, and number of proton is nothing but the atomic number, and that's why the atomic number is related to the chemical properties, and hence atomic number is more important fact and factor in the classification of element. And this is stated by the Henry Moseley. आणि हे जे विधान केलं गेलंय हेनरी मोसले यांनी केलेलं विधान आहे. आणि हेनरी मोसले यांच्या मताने इलेक्ट्रॉन महत्वाचे, अर्थात इलेक्ट्रॉनची संख्या प्रोटॉनच्या संख्या एवढी, म्हणून प्रोटॉनची संख्या हाच अणुअंक असतो आणि म्हणून अणुअंक महत्वाचा आहे, अणुवस्तुमान महत्वाचं नाही ही बाब समोर येते. आणि त्या पॅटर्न नुसार माहित असलेले सगळे मूलद्रव्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये चढत्या अणुअंकानुसार केलेले आहेत किंवा मांडणी या पद्धतीने केलेली आहे. आपला पहिला लेक्चर सुरू झाला लाईव्हचा. आणि लाईव्ह लेक्चर मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर बाहेर पावसाला सुरुवात आहे, विजा कडाडत आहेत, ढग गर्जना करत आहेत आणि लाईट गेलेली आहे. बट वी आर वॉरियर्स अँड फायटर्स. You cannot leave this place, and even I too cannot leave this place. We are here either to do or to die, but don't ask why. या मेथड मध्ये किंवा या पद्धतीने आपण आपलं काम चालू ठेवतोय. मे बी थोडासा खालचा डेटा दिसत नसेल तुम्हाला, मी वरती लिहिण्याचा प्रयत्न करतोय. काय सांगितलं मी बाबा, रासायनिक गुणधर्म महत्वाचे असतात. तर रासायनिक अभिक्रियेत भाग कोणते कण घेतात? इलेक्ट्रॉन घेतात. इलेक्ट्रॉनची संख्या कशा एवढी असते? प्रोटॉनच्या संख्या एवढी असते. प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणुअंक असतो. अरे मग रासायनिक गुणधर्म महत्वाचे का भौतिक गुणधर्म महत्वाचे? सर रासायनिक गुणधर्म महत्वाचे. मग रासायनिक गुणधर्म कुणाला रिलेट करतात? अणुअंकाला का अणुवस्तुमानांकाला? सर अणुअंकाला, म्हणून अणुअंक महत्वाचा. मग मॉडर्न पिरियोडिक लॉ सांगतोय आणि डायरेक्ट सोल्युशन कडे येतो. काय मॉडर्न पिरियोडिक लॉ? व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर atomic numbers, not mass numbers. When elements are arranged in a periodic table, when elements are arranged according to increasing order of their atomic numbers, then properties of elements are a periodic function of their atomic numbers. Law छोटाच आहे. Properties of elements are a periodic function of their atomic numbers. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात, अणुवस्तुमानाचे नाही. हा भाग आपण सगळ्यांनी स्मरणात ठेवावा. या बेसवर मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये किंवा फार महत्वाचे जे काही फीचर आहेत त्यातल्या काही गोष्टी आपल्याला इथे स्मरणात घ्याव्या लागतील. इन मॉडर्न पिरियोडिक टेबल period number is always equal to shell number. In modern periodic table सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत बेटा? period number is always equal to shell number. period number is always equal to shell number. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आडव्या ओळी आहेत. there are 7 horizontal rows in modern periodic table, and those 7 horizontal rows are called as periods. एखादं एलिमेंट एखाद्या कुठल्या पिरियड मध्ये असावं हे कोण जज करतं? तर त्या ठिकाणी त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक एक्झाम्पल म्हणून आपण नेहमीसाठी घेतो तसंच घेऊया. समजा सोडियम आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे बेटा. ठीक आहे. हा गणेश रायफळे, नाईस टू सी यू. लक्ष द्या. सोडियम आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11. कॉन्फिगरेशनचा विचार केला तर 2, 8, 1 या पद्धतीने येतं. म्हणजे हे फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल. The shell will decide period number. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये सोडियम कोणत्या पिरियड मध्ये सापडेल? तर थर्ड पिरियड मध्ये सापडेल. कितव्या पिरियड मध्ये सापडेल? थर्ड पिरियड मध्ये सापडेल.
आता एंडिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला किती इलेक्ट्रॉन आहेत? एंडिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनांची संख्या. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिसाइड्स द ग्रुप ऑफ एलिमेंट. म्हणून सोडियमच्या व्हॅलन्स शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन असल्या कारणामुळे सोडियम हा पहिल्या ग्रुपमध्ये, ग्रुप कुणाला म्हणायचा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये? द व्हर्टिकल कॉलम्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज ग्रुप्स. आधुनिक सारणीमध्ये किंवा आवर्त सारणीमध्ये जे उभे स्तंभ आहेत त्यांना गण असं म्हणतात मित्रांनो. म्हणून सोडियम पहिल्या गणात सापडेल, तिसऱ्या आवर्तात सापडेल. आणि याला दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची, 4 ब्लॉक मध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल क्लासिफाय झालाय. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. बरोबर आहे. अफबाउज प्रिन्सिपल नुसार एसपीडीएफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चालतं, त्याला सबशेल वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. उदाहरणार्थ सोडियमच्या बाबतीतच आपण जर गेलात तर आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे किंवा आपल्या टीचर्सनी सांगितलं असणार नक्कीच, आलं लक्षामध्ये, की मग हे कॉन्फिगरेशन काय येतं? 1s2, मग 2s2, मग 2p6 आणि त्याच्यानंतर मग 3s1 या पद्धतीने. म्हणून बघा ना, हे 2 इलेक्ट्रॉन्स, त्यानंतर इथले 2 आणि 6 हे 8 इलेक्ट्रॉन्स आणि 3s1. 3s1 याचा अर्थ काय? इथं सगळ्या प्रश्नाची उत्तरं क्लिअर होतात, आलं का लक्षामध्ये? ऑल क्वेश्चन्स आर सॉल्व्ड हियर. इथे एकूण एक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एसपीडीएफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या माध्यमातून मिळतंय. म्हणजेच काय आहे, इथे ज्या वेळेला मी 3s1 लिहितो ना बेटा, याचा अर्थ काय की एस म्हणजे सोडियम हा एस ब्लॉक मध्ये सापडेल. सोडियम हा एस ब्लॉक मध्ये सापडेल. 3 लिहिलंय याचा अर्थ थर्ड पिरियड मध्ये सापडेल. तर इथे काय होईल? पिरियड नंबर या 3 वर डिपेंड आहे. यस म्हणजे तो एस ब्लॉक मध्ये. एंडिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिसाइड्स एव्हरीथिंग. एसपीडीएफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जे टर्मिनेटिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, जे इथं मी 3s1 लिहिलंय, हे 3s1 सगळ्याच प्रश्नाची उत्तरं देतं. 3 म्हणजे थर्ड पिरियड मध्ये आहे, एस म्हणजे एस ब्लॉक मध्ये आहे आणि 1 म्हणजे तो पहिल्या ग्रुप मध्ये आहे, फर्स्ट ग्रुप मध्ये आहे. हे झालं ऍड्रेस सिस्टीम. अशा पद्धतीने या मेथड मध्ये किंवा अशा पद्धतीने मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्सचं ऑर्गनायझेशन आहे, अरेंजमेंट केलेली आहे. खूप छान पद्धतीचा मॉडर्न पिरियडिक टेबल आहे मित्रांनो. आता हे झालं कम्प्लीट समरायझेशन ऑफ युअर सेकंड लेसन. ऍक्च्युअली त्याच्यामध्ये काही पिरियडिक ट्रेंड्स पण आहेत की डावीकडून उजवीकडे जात असताना व्हॅलन्सी मध्ये फरक पडत जातो. कुठल्याही पिरियडमध्ये ग्रुपमध्ये वरून खाली येत असताना व्हॅलन्सी सेम राहते, बरोबर आहे. म्हणून पिरियड मधले इलिमेंट सगळे डिफरन्स इन देअर प्रॉपर्टीज असतात किंवा दाखवतात. ग्रुपमधले सगळे एलिमेंट्स त्यांच्या गुणधर्मामध्ये सारखेपणा दाखवतात. डावीकडून उजवीकडे चाललो तर मेटॅलिक प्रॉपर्टीज वरचेवर कमी 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 होत जातात, नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज वाढत जातात. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला बोरॉन पासून सिलिकॉनच्या थ्रू जाणारी एक झिगझॅग लाईन दिसते. त्या झिगझॅग लाईनवर काय आहे? सगळे मेटॉलॉइड्स आहेत. झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला सगळे मेटल्स आहेत, झिगझॅग लाईनवर सगळे मेटॉलॉइड्स आणि झिगझॅग लाईनच्या राईट साईडला सगळे नॉन मेटल्स आहेत, इनर्ट गॅसेस वगैरे तिकडेच बघायला मिळतील तुम्हाला. अतिशय सुंदर, कौतुक करावं तेवढं कमी आहे हेनरी मोसलेचं. कधी भेटला तर आपण त्याला भेटूत, पण तो सध्या आपल्यामध्ये नाही. अतिशय कमी वयामध्ये हेनरी मोसले गेला, आलं लक्षामध्ये. 25व्या वर्षी त्यांनी हा पिरियडिक टेबल मांडला, मॉडर्न पिरियडिक टेबल. 27व्या वर्षी तो मेला, हे लक्षात घ्या. त्यामुळं चांगल्या माणसांना आयुष्य कमी असतं, बरोबर आहे का नाही? त्यामुळे मला सुद्धा टेन्शन आहे की नाही. सो कम बॅक बेटा. सो दिस इज ऑल अबाउट द डिटेल्स. आणि मेटॅलिक प्रॉपर्टीजचं काय होतंय? डावीकडून उजवीकडे मेटॅलिक प्रॉपर्टी डिक्रीज होत जातात, ठीक आहे. वरून खाली ग्रुपमध्ये मेटॅलिक प्रॉपर्टीज वाढत जातात. तर हे अशा पद्धतीने सगळं. ॲटॉमिक साईज एक ट्रेंड मधला अभ्यासाचा विषय आहे तुमच्या. डावीकडून उजवीकडे ॲटॉमिक साईज हा कमी कमी होत जातो. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा न्यूक्लियसवर असणारा पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनवर असणारा निगेटिव्ह चार्ज यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन डावीकडून उजवीकडे वाढत जातो. त्यामुळे फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड द ॲटॉमिक साईज गेट डिक्रीज्ड continuously, and from top to bottom in a group what happens? Every time a new shell is added, and therefore what will happen? Due to the new shell, the radius of the atom automatically get increased, and so the atomic size will also increase from top to bottom in a group. गणामध्ये वरून खाली अणूचा आकार वाढत जातो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्मरणामध्ये नक्कीच असणार. आता वळतोय मी पेपर सोल्युशन कडे. व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, एकदम पहिल्या प्रश्नापासून आपण तिथे सुरुवात करतोय. 20 क्वेश्चन्स आहेत. फार तर 20-25 मिनिटांमध्ये त्याचंही सोल्युशन होऊन जाईल. आपण सर्वांनी
या लेक्चरमध्ये सहभागी व्हायचं आहे, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अलग लक्षामध्ये, कारण बघा अक्षरशः घामाने भिजून गेलोय मी, परंतु ही जमीन आणि ही जागा सोडायची नाही. जसं आपलं लाईव्ह लेक्चर सुरू झालं तसं लाईटनी दांडी मारली. आता सगळा इन्व्हर्टरवरचा खेळ चालू आहे. तर असो, आपल्याला टीव्हीवरती मालिका बघायला मिळते, रात्रीचं खेळ चालेल, पण इथं तर भर दिवसा खेळ चालू झालाय. आहे का लक्षामध्ये? ओके ना. तर जाऊया डायरेक्ट पेपरकडे बेटा. यस, लेट अस बिगिन. सुरुवात करूया. पेपर मधला पहिला क्वेश्चन होता, न्यूलँड्स रिलेशन अबाउट एलिमेंट्स क्लासिफिकेशन इज कॉल्ड एज. न्यूलँड्स रिलेशन अबाउट क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. मित्रांनो, एक सांगायची गोष्ट अशी आहे की कालच्या लाईव्ह म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेपरची लिंक देण्यात आलेली आहे. तर त्या ठिकाणाहून तुम्हाला पेपर बघता येईल, पाहता येईल की त्याच्यामध्ये काय प्रश्न आहेत. जर आपण सोडवला नसेल तर, आणि जर का आपण पेपर सोडवला असेल तर मग मात्र काही अडचण नाही. ठीक आहे, तर आपण जाऊया. पहिला क्वेश्चन आहे, न्यूलँड्स रिलेशन अबाउट एलिमेंट्स क्लासिफिकेशन इज कॉल्ड एज. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन फर्स्ट, त्याचं करेक्ट आन्सर आहे लॉ ऑफ ऑक्टेव्स. लॉ ऑफ ऑक्टेव्स, अष्टकाचा नियम. लॉ ऑफ ऑक्टेव्स, अष्टकाचा नियम. न्यूलँडच्या बाबतीतला प्रश्न आहे. ठीक आहे ना. जर आपले मित्र कंपनी समरीमुळे आता गायब झाले असतील तर त्यांना पटकन इन्फॉर्म करा, बाबा आता महत्वाचा डेटा सुरू झालाय म्हणा. अलग लक्षामध्ये. ठीक आहे, ओके. तर लॉ ऑफ ऑक्टेव्स हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, कारण जे ऑप्शन होते ते ऑप्शन पाहिल्यावर कळेल आपल्याला. पहिला ऑप्शन आहे म्युझिकल लॉ. त्यांनी कम्पेअर केलं होतं म्युझिक सोबत, पण त्याला म्युझिकल लॉ म्हणता येत नाही. लॉ ऑफ ऑक्टेव्स हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पिरियॉडिक लॉ तर मेंडेलिव्ह पासून सुरू होतो, त्यामुळे तो नाही. आणि ॲटॉमिक मास लॉ हा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. दुसरा क्वेश्चन आहे क्वेश्चन 2. आय होप यू आर एबल टू ऑब्झर्व द डिटेल्स ऑन द बोर्ड केअरफुली ऑर इझिली. आपल्या सगळ्यांना बोर्डवर जे लिहिले ते सहजपणे कळत असावं अशी अपेक्षा करतो. इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल गॅप्स वेअर लेफ्ट फॉर द एलिमेंट्स टू बी डिस्कवर्ड लॅटर. म्हणजे गॅप्स इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल या संदर्भात आहे. गॅप्स इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. गॅप्स इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये माहिती आहे ना, मेंडेलिव्ह फार मोठा माणूस होता, दृष्ट माणूस होता, त्याला भविष्य कळत होतं. आपल्या इकडं लोकांची भविष्य बघितली जातात हाताच्या रेषांवरून, आहे की नाही. परंतु त्यावेळेला बाहेरच्या देशांमध्ये सायन्सचं भविष्य बघितलं जात होतं, विज्ञानाचं भविष्य. आणि हा माणूस मेंडेलिव्ह त्यांनी भविष्यवाणीच केली होती. काय भविष्यवाणी केली होती आपल्याला आठवतंय ना, की इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल गॅप्स वेअर लेफ्ट फॉर द एलिमेंट्स टू बी डिस्कवर्ड लॅटर. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट फाउंड ए प्लेस इन द पिरियॉडिक टेबल लॅटर. म्हणजे 4 एलिमेंट दिलेले आहेत. ठीक आहे, तर 4 ऑप्शन मधला करेक्ट आपल्याला निवडायचा आहे. मेंडेलिव्हने आपल्या टेबलमध्ये काही गॅप सोडले होते, रिकाम्या जागा सोडल्या होत्या. ठीक आहे, तर ह्या रिकाम्या जागा ज्या एलिमेंटसाठी सोडल्या होत्या, तर त्यापैकी खालीलपैकी कोणत्या एलिमेंटनं त्यातली एक खुर्ची बळकावली. म्हणजे कुठलं एलिमेंट आहे ते आपल्याला शोधायचं आहे. क्लोरीन, सिलिकॉन, ऑक्सिजन. हे तर म्हणजे क्लोरीन, सिलिकॉन आणि ऑक्सिजन हे आधीपासूनच अस्तित्वात होते, बरोबर आहे. ठीक आहे, ओके. चौधरी, हॅलो बेटा. भाग्यश्री विराधार, ओके, थँक्यू व्हेरी मच. ऐका, तर क्लोरीन, सिलिकॉन आणि ऑक्सिजन हे आधीपासूनच माहीत होते. फक्त जो माहीत नव्हता आणि नंतर सापडला तो आहे जर्मेनियम. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट. याचा डी ऑप्शन करेक्ट आहे आणि करेक्ट उत्तर आहे जर्मेनियम. करेक्ट आन्सर आहे जर्मेनियम. आणि लॉ ऑफ ऑक्टेव्स जे म्हणालो मी, तर तो त्याचा ऑप्शन आहे बी. क्वेश्चन 3. तिसऱ्या क्वेश्चन कडे आपण जाऊया. द प्रॉपर्टीज ऑफ इका अल्युमिनियम predicted by Mendeleev are the same as the properties of later discovered element. एका ॲल्युमिनियमचे गुणधर्म नंतर सापडलेल्या कोणत्या मूलद्रव्याच्या सारखे होते. त्यामुळे आपल्याला खरं तर हे तिघांबद्दल माहितीच असायला पाहिजे. द एलिमेंट्स प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हनं भविष्यवाणी केलेली होती
किंवा भविष्यवाणी याचा अर्थ भाकीत केलेलं होतं की नियरेस्ट फ्युचर इट विल ऑकर, जवळच्या भविष्य काळामध्ये हे असं होईल असं मेंडेलिव्ह बोलला होता. काय बोलला होता की 3 एलिमेंटचं त्यानं बारसं सुद्धा केलं होतं, म्हणजे नावं देऊन पण मोकळा झाला होता तो, इतका तो हुशार होता. अरे बाबा, त्या डोबेरायनरला आणि न्यूलँड्सला माहीत असलेल्या मूलद्रव्याबद्दल काही नीट सांगता आलं नाही. पण हा पठ्ठे बापूराव काय करतोय, ज्यांचा अजून शोधच लागला नाही, जे अजून नाहीतच त्या मूलद्रव्यांची सुद्धा इन्फॉर्मेशन देतोय. सॅल्यूट सर, सॅल्यूट. मेंडेलिव्ह सरला सॅल्यूट आहे. थोड्या वेळा पुढे लक्ष द्या, कारण त्यांचं सुद्धा काम फारसं काय म्हणजे पुढे चालू शकलं नाही. त्याचे डिटेल्स माहिती आहेत आपल्याला, तर लक्षात घ्या. गंमत काय आहे पहा आता, 3 एलिमेंटची त्यांनी नावं पण सांगितले. कुठले कुठले मी गमतीने म्हणत असतो, बोरॉन आणि अल्युमिनियम सिली आहेत. कोण कोण? बोरॉन आणि अल्युमिनियम कशा आहेत? सिली आहेत, म्हणजे सिलिकॉन. बोरॉन आणि अल्युमिनियम सिली आहेत. मूर्ख आहेत. मग मूर्ख लोकांना ठेवायचं कशाला? एकूण टाका. काय करा? एकूण टाका. इका काय करा? इका. ठीक आहे. तर मग नावं काय होतील? एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन. ही नावं कोण दिले? मेंडेलिव्हने. नंतर शोध लागला, यस, अशा प्रकारची 3 मूलद्रव्ये सापडली, पण त्यावेळेला नावं बदलली गेली त्यांची. आणि नावं काय बदलली गेली? वी एव्हरीबडी नो द नेम्स. आपल्या सगळ्यांना ती बदललेली नावं माहिती आहेत बेटा. काय नाव आहेत आपल्या सगळ्यांना माहित असू द्या. आपण काय म्हणतो? स्कॅन्डी. गेलास का जर्मनीला? म्हणजे स्कॅन्डी म्हणजे स्कॅन्डियम. स्कॅन्डियम. गेलास का म्हणजे गॅलियम. आणि तिसरा जो आहे जर्मनीला आहे की नाही, म्हणजे जर्मेनियम. जर्मेनियम. आलं लक्षामध्ये? जोड्या लावा असा प्रश्न पडला की दणकावून लिहायचं, कचकावून, टेन्शन घ्यायचं नाही. काय म्हणायचं? बोरॉन आणि अल्युमिनियम सिली आहेत. सिली आहेत तर त्यांना एकूण टाका. ऐके नाही. आणि काय म्हणायचं? स्कॅन्डी. गेलास का जर्मनीला. जोड्या करेक्ट, एकही चुकणार नाही. आलं लक्षामध्ये? हा, म्हणजे बोरॉन, एका बोरॉनचं नाव नंतर स्कॅन्डियम ठेवलं, एका अल्युमिनियमचं नाव नंतर गॅलियम ठेवलं, एका सिलिकॉनचं नाव नंतर जर्मेनियम ठेवलं. आपला प्रश्न काय आहे? थर्ड क्वेश्चन मध्ये, द प्रॉपर्टीज ऑफ इका अल्युमिनियम. अच्छा, इका अल्युमिनियम कोणासारखा आहे? आता सगळंच आपल्या समोर आहे. सांगा, इका अल्युमिनियम कोणासारखा आहे? प्रॉपर्टीज ऑफ इका अल्युमिनियम आर सिमिलर टू दॅट ऑफ द गॅलियम. ठीक आहे, त्याचे गुणधर्म गॅलियम सारखे असतील. डन, काही अडचण नाही. फोर्थ क्वेश्चन कडे जाऊया. आता इथं बाकीचे ऑप्शन पण वाचतोय मी. स्कॅन्डियम आहे, पण आपल्याला माहिती असावं स्कॅन्डियमचं लग्न बोरॉन सोबत लागलंय. त्याच्यानंतर जर्मेनियम आहे. जर्मेनियमची सुपारी फुटली कोणासोबत? सिलिकॉन सोबत. आणि पळून कोण गेले? मधले दोघं. लक्षात घ्या, म्हणजे काय झालं? एका अल्युमिनियमचे गुणधर्म गॅलियम सारखे आहेत बाबा. ठीक आहे ना? ओके. याची पत्रिका बी जुळवली होती की मेंडेलिव्हनं? माहित नाही का आपल्याला? सगळे प्रॉपर्टी सांगितले होते कुणाचे? इका अल्युमिनियमचे, जे की गॅलियम मध्ये पुन्हा आपल्याला दिसून आले. भारी माणूस आहे, भविष्य सांगतो. ठीक आहे, पुढे लक्ष द्या. चौथा क्वेश्चन, क्वेश्चन 4. द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स. थोडस 2 घोट घेतो मी पाणी. झालं ना? 1 तासाचा वेळ होता, माझं प्रॉमिस होतं 1 तासामध्ये कंप्लीट करतो. आता 40-42 मिनिट व्हायला लागले. आणि तुम्ही पण पहिले 5-10 मिनिट लेट आले की बरं आले ते आले. चॅनलला सबस्क्राईब करा पहिले. आमच्या घरी एक आगाऊ कार्यकर्ता आहे, त्याचं नाव क्षितिज. पूर्ण नाव क्षितिज मुरलीधर गवळी, म्हणजे आपलंच कॅलेंडर आहे. ठीक आहे, तर हे कॅलेंडर फार खतरनाक आहे. हे मध्ये मध्ये असं ॲडव्हर्टाईज आणत आहे. ओके, पहा चौथा क्वेश्चन काय आहे? द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन दॅट. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी कुठल्या म्हणजे गोष्टीवर आधारित आहे? ऑप्शन ए, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास इन द पिरियड. नाही, फेल. इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर ग्रॅज्युअली इन द हॉरिझॉन्टल रोज. ओके, म्हणजे आडव्या ओळीमध्ये वाढत जाणारं ॲटॉमिक नंबर. नीट आहे का बरं का? तिसरा ऑप्शन आहे, इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर ग्रॅज्युअली इन द व्हर्टिकल कॉलम्स. ठीक आहे, इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर ग्रॅज्युअली इन द व्हर्टिकल कॉलम्स. 2 ऑप्शन मुद्दाम लिहितो जे तुमचं कन्फ्युजन वाढवणार आहे. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल कशावर अवलंबून आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल नेमका कशावर अवलंबून आहे असा प्रश्न आहे.
पर्याय नंबर जो पहिला तर फेल आहे, कारण ऍटॉमिक मासचा इथं काही संबंध नाही. क्लिअर आहे? ऍटॉमिक मासचा इथं कसलाही संबंध नाही, बिलकुलच नाही. बरोबर आहे ना श्रेया? लक्षात येत आहे ना? कोण कोण जॉईन झालेले आहेत? ओके, ठीक आहे, सगळ्यांचं अभिनंदन. ऐका, ऍटॉमिक मास ऑटोमॅटिक कटतं. उरतो ऑप्शन बी, इन्क्रीजिंग ऍटॉमिक नंबर ग्रॅज्युअली इन हॉरिझॉन्टल रोज. याच्यातले शब्द पहा. increasing atomic number gradually in the horizontal rows. Gradually in the horizontal rows. In the horizontal rows. हा आहे ऑप्शन बी. आणि ऑप्शन सी हे उत्तर नाही. ऑप्शन सी काय म्हणतोय? इन्क्रीजिंग ऍटॉमिक नंबर म्हणजे सेम. इन्क्रीजिंग ऍटॉमिक नंबर ग्रॅज्युअली इन द व्हर्टिकल कॉलम्स. इथं आपल्याला नक्कीच टेन्शन आलेलं असणार आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला वाटतं हा क्वेश्चन चुकलेला आहे. बेटा एक लक्षात घ्या, काय होतं इथं बघा, इन्क्रीजिंग ऍटॉमिक नंबर ग्रॅज्युअली इथपर्यंत कॉमन आहे, इन द इथपर्यंत पण कॉमन आहे. फरक कुठे पडलाय? होरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम्स. अलीकडच्या शब्दांवरती नीट फोकस करा. ग्रॅज्युअली म्हणजे क्रमवार, क्रमवार, आणि क्रमवार अनुअंक वाढत जातो तो फक्त आणि फक्त होरिझॉन्टल रोज मध्ये. देयर इज नो ग्रॅज्युअल इन्क्रीज इन व्हर्टिकल कॉलम्स. व्हर्टिकल कॉलम्स मध्ये तुम्हाला क्रमवार चढता क्रम दिसणार नाही. ठीक आहे, चढता क्रम दिसतो पण तो क्रमवार नाही, ग्रॅज्युअल इन्क्रीज नाही. कारण तुम्ही बघा, आपण जर नीट विचारात घेतलं तर पहिल्या पिरियड मध्ये 2च तर एलिमेंट आहेत, दुसऱ्या पिरियड मध्ये 8 एलिमेंट्स आहेत, बरोबर. तिसऱ्या पिरियड मध्ये परत 8 एलिमेंट आहेत, चौथ्या पिरियड मध्ये 18 एलिमेंट्स आहेत, पाचव्या पिरियड मध्ये परत 18 एलिमेंट आहेत. ह्याला कुठे ग्रॅज्युअल म्हणता येते? पहिल्यांदा डिफरन्स 2चा पडेल. समजा ग्रुप नंबर 1 घेतला तर पहिल्यांदा डिफरन्स समजा 1 नंबरला हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. त्यानंतर लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती? 3 आहे. त्यानंतर सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, त्यानंतर पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19, त्याच्यानंतर रुबिडियमचा ॲटॉमिक नंबर येते का लक्षात? 37, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर सीझियमचा ॲटॉमिक नंबर 55, आणि नंतर फ्रान्सियम दिसत नसेल कदाचित खालचं. ठीक आहे, मी इकडे घेतोय. पोटॅशियम पर्यंत दिसतंय. ओके, ठीक आहे. पोटॅशियम दिसतोय का? के पर्यंत नाही दिसत आहे. ओके, ठीक आहे, पुढे घेतो. सोडियमच्या नंतर कोण आहे? पोटॅशियम. त्याच्या खाली आहे बरं का, हे नंतर असं दाखवतो इकडे शेपटी. ॲटॉमिक नंबर 19, बरोबर आहे. त्याच्यानंतर रुबिडियम, बरोबर आहे, 37, ॲटॉमिक नंबर 37. सीझियम ॲटॉमिक नंबर 55. ठीक आहे. त्यानंतर फ्रान्सियम, अर्थात तो लास्ट आहे 7व्या नंबरचा, आणि म्हणजे 7व्या पिरियड मधला. तर फ्रान्सियमचा ॲटॉमिक नंबर हा 87, सॉरी. ओके, मग इथं जर आपण कंपॅरेटिव्हली बघितलं तर ग्रॅज्युअल इन्क्रीज कुठं दिसते? पहिल्यांदा हायड्रोजन आणि लिथियम मध्ये गॅप कितीचा? 2चा दिसतोय. 1 आणि 2 3 आणि मग किती? 11. साधारणपणे 7चा डिफरन्स इथे तुम्हाला, म्हणजे 8, साधारणपणे 8 आणि 3 11, म्हणजे 8चा डिफरन्स तुम्हाला बघायला मिळतो. 11च्या नंतर 19 कडे जाता तुम्ही, त्यावेळेला परत 8चा डिफरन्स बघायला मिळतो. त्याच्यानंतर रुबिडियम आणि सीझियम मध्ये बराच फरक तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे हे ग्रॅज्युअल इन्क्रीज तुम्हाला ग्रुपमध्ये बघायला मिळत नाही. इथंच कन्फ्युजन होत असतं आपलं, आणि आपल्या चुका इथेच होतात, अलग लक्षामध्ये. म्हणून आपण नक्कीच, तुम्ही या प्रश्नासाठी डी ऑप्शन निवडला असेल की बोथ बी अँड सी, बट दिस इज रॉंग बेटा. बोथ बी अँड सी नाही, तर फक्त बी ऑप्शन करेक्ट आहे, सी ऑप्शन करेक्ट नाही, कारण हे ग्रॅज्युअल इन्क्रीज म्हणता येत नाही. लक्षात येतंय? इफ यू आर सॅटिस्फाईड ऑन दिस एक्सप्लेनेशन देन से थँक्यू सर. ठीक आहे, देन से येस. या स्पष्टीकरणावर जर आपण समाधानी असाल तर येस म्हणायला हरकत नाही, आलं लक्षामध्ये. कारण ग्रुपमध्ये सगळ्यात महत्वाचा गोंधळ काय होतोय, तर जरी चढत्या क्रमाने असले तरी ते ग्रॅज्युअल नाही, टप्प्याटप्प्याने नाही.
हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. प्रथुला, थँक्यू फॉर युअर रिप्लाय. ओके ना. पण तुम्ही बघा ना बे, डावीकडून उजवीकडे जात असताना पिरियड मध्ये मात्र काय होतंय तुम्ही बघूनच घ्या ना. सोडियमच्या नंतर मॅग्नेशियम, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर निघाले. 11, 12, 13, 14, 15 याला म्हणतात ग्रॅज्युअल इन्क्रीज. समजा बे, समजा की नाही समजा? ओके ठीक आहे, समजलं असेल असं मी गृहीत धरतो. त्यामुळं पर्याय बी करेक्ट आहे, डी करेक्ट नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 5. 5वा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन 5. एलिमेंट X forms a chloride with the formula XCl3. X हा एक एलिमेंट आहे ज्याचा फॉर्म्युला XCl3 आहे. बर ठीक आहे. विच इज ए सॉलिड विथ हाय मेल्टिंग पॉइंट. बर, X would most likely be in the same group of the periodic table as. आता खाली ऑप्शन आहेत. सिलिकॉन, ऑप्शन बघा इथे लिहितोय, सिलिकॉन, मॅग्नेशियम, त्यानंतर ॲल्युमिनियम आणि मग सोडियम. आता नक्कीच क्लोरीन बघा ना, XCl3 ज्या वेळेला लिहिलं गेलं त्यावेळेला आपण काय करायचं, नक्कीच X ची व्हॅलन्सी किती असणार 3 आणि क्लोरीनची 1. त्यावेळेला आपल्याला क्रॉस मेथड माहिती आहे. काय सांगितलं होतं मी, नवरदेवाचा आहेर नवरीला द्या, नवरीचा आहेर नवरदेवाला द्या, संपला विषय. बरोबर आहे का नाही? म्हणजे 3 व्हॅलन्सी असणारा एवढ्यात कोण आहे, तर 100% सिलिकॉनची तर व्हॅलन्सी 4 आहे, मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे, सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे, उरला एकच नवरदेव, तो कोण आहे, ॲल्युमिनियम आहे. ऑप्शन कितवा आहे चेक करून घ्या. तर मला वाटतं ॲल्युमिनियम, ऑप्शन सी. त्यामुळे 5व्या क्वेश्चनचं उत्तर आहे ऑप्शन सी, ॲल्युमिनियम. एक्सच्या जाग्यामध्ये ॲल्युमिनियम येईल तेव्हा फॉर्म्युला काय बनेल, AlCl3. ओके, यू गॉट इट. लक्षात आलं का, AlCl3. ठीक आहे. श्रेया, इफ यू आर देअर देन गिव्ह मी रिप्लाय. हे लक्षात आलं असेलच नक्कीच. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. विच ऑफ दीज बिलॉंग्स टू. क्वेश्चन 6, 6वा प्रश्न. विच ऑफ दीज बिलॉंग टू द सेम पिरियड. खूप छान प्रश्न आहे बघा, थोडासा नीट आपल्याला गुगली टाकणारा क्वेश्चन आहे, आपलं कन्फ्युजन वाढवणारा क्वेश्चन आहे. काय बघा, विच ऑफ दीज बिलॉंग टू द सेम पिरियड. सेम पिरियड मध्ये कोण असेल, सेम पिरियड मध्ये कोण असेल म्हणजे सारख्या गणामध्ये कोण असेल. बघा, A, B, C आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर्स देण्यात आलेले आहेत. द ॲटॉमिक नंबर्स आर, देअर झेड्स आर रिस्पेक्टिव्हली, प्रत्येकाच्या अनुक्रमे. ठीक आहे, झेड दिलेले आहेत. प्रणव मोगले, हॅलो बेटा, नाईस टू सी यू. पहा, ॲटॉमिक नंबर्स आहेत 2, 10 आणि 5. आणि प्रश्न काय आहे, सेम पिरियड मध्ये कोण असेल. आता आपल्याला कळायला पाहिजे. काय बे याची उकल, इन मॉडर्न पिरियडिक टेबल पिरियड नंबर इज इक्वल टू शेल नंबर. हे कळलं पाहिजे आपल्याला. पिरियड नंबर इज इक्वल टू शेल नंबर. मग बघून घ्या, हे आहे ॲटॉमिक नंबर 2, क्लासिफिकेशन 2च. ॲटॉमिक नंबर 10 क्लासिफिकेशन 2, 8. ॲटॉमिक नंबर 5 क्लासिफिकेशन 2, 3. अरे बापरे बापरे, याचा अर्थ काय, 100% शेल नंबर 1, शेल नंबर 2. याची फक्त शेल नंबर 1च भरती आहे बेटा. त्यामुळे हा वाला नसेल. म्हणजे बी आणि सी हे कशामध्ये असतील, एकाच पिरियड मध्ये असतील, कारण या दोघांचे शेल नंबर सेम आहेत. म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन कोणता दिलेला आहे बघूया, बी आणि सी. तर ऑप्शन बी आहे, बी अँड सी. करेक्ट उत्तर ऑप्शन बी, बी अँड सी. तर बी आणि सी हे एका पिरियड मध्ये येतील. सॅटिस्फाईड? मुद्दा कळाला? रिप्लाय द्या पटकन चॅट बॉक्स मध्ये. बी आणि सी हे एकाच पिरियड मध्ये असतील. ए हा एका पिरियड मध्ये असणार नाही. आणि पिरियड नंबर पण सांगून टाका ना. नक्कीच काय आहे, नावासकट सांगता येईल आपल्याला. काय नावासकट, हा 2 आहे म्हणजे हा हेलियम आहे, हे 10 आहे म्हणजे कोण आहे,
निऑन आहे. आणि हा म्हणजे 5 आहे. 5 आहे अर्थात कोण आहे? ॲटॉमिक नंबर 5 कोणाचा आहे? बोरॉन. ॲटॉमिक नंबर 5 कोणाचा आहे? बोरॉन. व्हेरी गुड. ठीक आहे भाग्यश्री. ओके, आलं लक्षामध्ये. टेक द नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कुणाला हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आतापर्यंतचे मी पुढे जातोय. चला, द नेक्स्ट क्वेश्चन फॉर अस. पुढचा प्रश्न आपल्यासाठी घेतोय. बघा बेटा, 7th क्वेश्चन. अप टू विच एलिमेंट द लॉ ऑफ ऑक्टेव वॉज फाउंड ऍप्लिकेबल. सर बऱ्याच वेळाने सोपा प्रश्न दिला म्हणून, आहे की नाही? ऑक्टेव, लॉ ऑफ ऑक्टेव कुठपर्यंत ऍप्लिकेबल आहे? त्याचं सरळ सरळ उत्तर आहे कॅल्शियम पर्यंत. मग कॅल्शियम साठी ऑप्शन काय दिलेला आहे बघा. ऑप्शन बी हा करेक्ट आहे. ऑप्शन बी, कॅल्शियम पर्यंतच ऑक्टेवचा लॉ ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑक्टेव्ज आर नॉट ऍप्लिकेबल. ओके, 8th क्वेश्चन. जाऊया, फास्ट जातोय मी पण. क्वेश्चन 8th, 8वा प्रश्न बेटा. आठवतो का? सर 8वाच आठवत नाही, है की नाही? ऍट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह द नंबर ऑफ एलिमेंट्स नोन वॉज. सर एवढा सोपा प्रश्न, आताच बोललोय मी समरीमध्ये. मेंडेलिव्हच्या वेळेला एकूण किती एलिमेंट्स माहित होते? अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे 63 एलिमेंट्स वेर नोन. ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन 63A. ऑप्शन ए इज करेक्ट. 63 मूलद्रव्य. ऑप्शन ए करेक्ट. 9th क्वेश्चन आहे. क्वेश्चन 9th. An atom of an element has the electronic configuration 282. 282 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर 282 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असताना, ठीक आहे, टू विच ग्रुप डज इट बिलॉंग? तो कुठल्या ग्रुपमध्ये असेल? तर तेही आपल्याला सांगता येऊ शकतं. डेफिनेटली इट विल बिलॉंग्स टू द सेकंड ग्रुप. टर्मिनेटिंग, एंडिंग शेल मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय सांगतं आपल्याला? तर त्याचं अर्थात ग्रुप नंबर सांगतं. म्हणून इट विल बिलॉंग टू, ऑप्शन कोणता करेक्ट आहे बघा? डी, सेकंड ग्रुप. ऑप्शन डी करेक्ट, सेकंड ग्रुप. क्वेश्चन 10th, 10वा प्रश्न. 10वा प्रश्न बघा. जिवंत आहेत ना सगळे का गेले कोमत? हो, सुरू. चला, वेअर वुड यू लोकेट द एलिमेंट? अच्छा, तुम्हाला प्रश्न विचारलाय, बना आता सायंटिस्ट. वेअर वुड यू लोकेट द एलिमेंट विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28 इन द मॉडर्न पिरियडिक टेबल? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 28 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणारं मूलद्रव्य नेमकं, ठीक आहे, कुठे असेल? तर खाली पर्याय दिलेत. ग्रुप 8, अच्छा, त्यानंतर ग्रुप 2, ग्रुप 18 आणि ग्रुप 10 असे पर्याय आहेत. 28 म्हणजे हा आहे कोण? ॲटॉमिक नंबर 10. ॲटॉमिक नंबर 10 कुणाचा आहे? निऑनचा आहे. निऑन हा काय आहे? इनर्ट गॅस आहे. मग इनर्ट गॅस एकाच कोंडवड्यात कोंडवलेत की, आणि तो आहे 18th ग्रुप. त्यामुळे 18th ग्रुप मध्ये हा असेल. ऑप्शन नंबर कोणता आहे चेक करून घ्या. ऑप्शन सी करेक्ट आन्सर. ऑप्शन सी. लक्षात येते का? ऑप्शन सी हे करेक्ट उत्तर आहे याच्यासाठीचं. गॉट इट? ग्रुप 18. छान. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. कार्बन बिलोंग्स टू द सेकंड पीरियड अँड ग्रुप 14. क्वेश्चन 11th. कार्बन हा सेकंड पीरियड मध्ये आहे आणि ग्रुप 14 मध्ये आहे. ठीक आहे. पुढे द एलिमेंट एक्स बिलोंग्स टू द थर्ड पीरियड अँड ग्रुप 14. पुन्हा एक्स नावाचा एलिमेंट आहे जे की थर्ड पीरियड मध्ये आहे. थर्ड पीरियड मध्ये आहे आणि 14th ग्रुप मध्येच आहे.
ग्रुप परत 14th आहे. इफ ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6, अरे इफ म्हणजे काय, आहेत 6 आपल्याला माहिती आहे. जर कार्बनचं अणुअंक 6 असेल, ओके, द ॲटॉमिक नंबर अँड नेम ऑफ द एलिमेंट एक्स इज. अच्छा, तो इस बबुआ का नाम ढूंढना है और उसका एटॉमिक नंबर भी ढूंढना है, राइट. म्हणजे ह्या एक्स एलिमेंटचा अणुअंकानी नाव शोधायचं आहे आपल्याला. ऐका, सेकंड पिरियड मध्ये 14व्या ग्रुप मध्ये कार्बन आहे, ठीक आहे ना. तर थर्ड पिरियड मध्ये 14व्या ग्रुप मध्ये नेमका कोण असणार. आता लक्षात घ्या, कार्बनच्या पुढे ज्या वेळेला आपण जातो, ठीक आहे ना, म्हणजे बरोबर कार्बनच्या खाली असणार एलिमेंट, कार्बनच्या करेक्ट खाली असणार एलिमेंट आपल्याला आठवते का बघा. मी सांगितलेली किंवा नावं आठवतात बघा मूलद्रव्याची आपल्या सगळ्यांना कदाचित. हायड्रोजन है ना, त्यानंतर हेलियम, ओके, किंवा मांडणी कशी आहे, हेलियम, त्याच्यानंतर लिथियम, मग बेरिलियम, मग पुढे बोरॉन, कार्बन, ठीक आहे, त्याच्यानंतर नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि शेवटी निऑन. म्हणजे हा सेकंड ग्रुप आहे आणि हा सेकंड पिरियड 14th ग्रुप. आता थर्ड पिरियडने सुरुवात करूया. सोडियम, ठीक आहे ना. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4 आहे. तर सोप्या ट्रिक मध्ये सापडत होते आपल्याला. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. मग 4 व्हॅलन्सी असणारा कोण आहे, तर तो सिलिकॉन आहे. 4 व्हॅलन्सी असणारा कोण आहे, सिलिकॉन आहे, बरोबर आहे की नाही. सिलिकॉन याच्या खाली येतो, करेक्ट. म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन आला ना, फॉस्फरस, सल्फर वगैरे वगैरे. मग सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आला, तर तो येतो 14. तर हे ऑप्शन मध्ये शोधा कुठं दिलेलं आहे. ऑप्शन ए आहे 14 सल्फर, ऑप्शन बी 14 सेलेनियम, ऑप्शन सी 15 सिलिकॉन, ऑप्शन डी 14 सिलिकॉन. मग करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, ॲटॉमिक नंबर 14, एलिमेंटचं नाव सिलिकॉन. ऑप्शन डी, ठीक आहे, ॲटॉमिक नंबर 14. मी थोडं जास्त डिटेल मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे, ते एक्सप्लेनेशन बघू शकता. डायरेक्ट पण तुम्हाला सांगता येतं जर पिरियोडिक टेबल माहित असेल तर. कार्बनच्या खाली सिलिकॉन राहतो, कोण, कार्बनच्या खाली सिलिकॉन राहतो, माहित असू द्या. दोघांची पण व्हॅलन्सी सेमच, कार्बनची पण सेमच असणार ना, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार पिरियड्स आणि ग्रुप्स मांडण्यात आले. पुढे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 12, 12वा प्रश्न. An element has electrons in its valence shell, 7 electrons. एक मूलद्रव्य आहे, त्या एलिमेंटच्या व्हॅलन्स शेल मध्ये, व्हॅलन्स शेल हॅज 7 electrons. Then if its valence shell is m, अच्छा, व्हॅलन्स शेल कोणती आहे, m, जिच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. मग सरळ आहे ना, के एल एम, एम मध्ये 7, एल मध्ये 8, इकडे 2, 2 आणि 8 10 आणि 7 17, 17 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे, क्लोरीनचा आहे. त्यामुळे ऑप्शन बी क्लोरीन, ऑप्शन बी क्लोरीन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 13 दिसतोय का, 13वा प्रश्न बघून घ्या. क्वेश्चन 13. An element has again 7 electrons in the valence shell. परत एक एलिमेंट आहे, त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये पुन्हा 7च इलेक्ट्रॉन आहेत. बट द व्हॅलन्स शेल इज एल. व्हॅलन्स शेल कुठली आहे, एल आहे. आता एल मध्ये जर 7 इलेक्ट्रॉन असतील तर सरळ सरळ गोष्ट आहे बेटा, के आणि एल. एल मध्ये 7 म्हणजे के मध्ये किती, 2 इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. 2 आणि 7 म्हणजे 9 ॲटॉमिक नंबर, ठीक आहे. तर 9 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे, फ्लोरीनचा आहे. 9 ॲटॉमिक नंबर फ्लोरीनचा आहे. त्यामुळे ऑप्शन मध्ये ऑप्शन ए फ्लोरीन, ऑप्शन ए फ्लोरीन. आर यू कम्फर्टेबल विथ दीज आन्सर्स? येस सर, ओके, थँक्यू. पुढे क्वेश्चन 14, 14वा प्रश्न आहे.
पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आर कॉल्ड एज, सरळ साधा शेमड लेकरूही सांगू शकतं, पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आर कॉल्ड एज कॅटायन्स. कॅटायन्स ऑप्शन कोणता आहे? ए, ऑप्शन ए. क्वेश्चन 15, 15वा प्रश्न. Which one of the following statement is correct about the trends in the properties of the elements of a period on going from left to right? चारही पर्याय वाचल्याशिवाय अशा वेळेला उत्तर द्यायचं नाही बेटा. तर बघा, which one of the following statement is correct? कोणतं करेक्ट आहे? There is an increase in the number of valence electrons. पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे. इन पिरियड मध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे. काय कंडिशन आहे? देर इज अन इन्क्रीज इन द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. यस, पहिलं विधान करेक्ट आहे. देर इज ए कॉन्स्टंट इन्क्रीज इन द ॲटॉमिक नंबर. अरे, दुसरं सेंटेन्स पण करेक्ट आहे. ओनली ए इज करेक्ट. आणि शेवटचा क्वेश्चन आहे, म्हणजे शेवटचा ऑप्शन आहे बोथ आर करेक्ट. तर याचं आन्सर करेक्ट आहे ऑप्शन डी, बोथ आर करेक्ट. ऑप्शन डी, बोथ आर करेक्ट. बोथ आर करेक्ट, दोन्ही बरोबर आहेत. कारण इन मॉडर्न पिरियोडिक टेबल व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, देन द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस ग्रॅज्युअली बाय 1 एव्हरी टाइम, and there is a constant increase in the atomic number. हेच त्याचं रिझन आहे. Only last 5 questions, 5 to 7 minutes we will require. 5 ते 7 मिनिट लागतील, तर ते लक्षात असू द्या. 16th क्वेश्चन कडे जातोय विदाउट वेस्टिंग युअर व्हॅल्युएबल टाइम. आपला मौल्यवान वेळ वाया न घालवता 16व्या क्वेश्चन कडे येतोय. क्वेश्चन 16. पेन पण आता थकून गेलाय की नाही. क्वेश्चन 16, 16वा क्वेश्चन आहे बेटा. द एलिमेंट्स ए बी अँड सी, परत बुद्धिमत्ता टाकली बघा इथं मध्ये, आहे की नाही. एलिमेंट्स ए बी अँड सी बिलॉंग टू ग्रुप 1, 14 अँड 17. अच्छा, हा पहिल्या ग्रुपमध्ये, यांचे ग्रुप इथं दिलेले आहेत. हा ग्रुप पहिला, त्यानंतर हा ग्रुप 14वा आणि ग्रुप 17वा. ठीक आहे. विच 2 एलिमेंट्स विल फॉर्म आयोनिक कंपाऊंड्स? नाईस क्वेश्चन. याच्यामधले आयोनिक कंपाऊंड कोण तयार करेल? व्हेरी नाईस क्वेश्चन. आयोनिक कंपाऊंड्स कोण तयार करेल? अरे बाबा, जन कॅटायन आणि एनायन निर्माण करू शकतं, तोच आयोनिक कंपाऊंड तयार करू शकतो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे बेटा, 14व्या ग्रुपमध्ये कोण आहे? कार्बन तर आहे, सिलिकॉन तर आहे. म्हणजे व्हॅलन्सी किती आहे? व्हॅलन्सी किती आहे? 4 आहे. 4 व्हॅलन्सी असल्यावर ते कोव्हॅलंट बॉन्ड कडे जातील. बरोबर आहे, ते कोव्हॅलंट बॉन्ड कडे जातील. ते आयोनिक बॉन्ड तयारच करू शकणार नाहीत. म्हणून पहिल्या ग्रुप मधला आणि 17व्या ग्रुप मधला, ठीक आहे ना, पहिल्या ग्रुप मधला आणि 17व्या ग्रुप मधला आयोनिक बॉन्ड तयार करू शकेल. ए अँड सी. ए अँड सी ऑप्शन चेक करून घ्या. ए अँड सी. ठीक आहे. तर पर्याय बी करेक्ट राहील याचा. ऑप्शन बी करेक्ट आहे. उत्तर आहे ए अँड सी. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे, जर समजा इकडे सोडियम असेल आणि इकडे जर क्लोरीन असेल तर NaCl तयार होऊ शकतो. सोडियम क्लोराईड हा एक आयोनिक कंपाऊंड होईल. 17वा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 17. एन एलिमेंट एक्स, इधर ध्यान दो बेटा, एन एलिमेंट एक्स फ्रॉम ग्रुप सेकंड of the periodic table reacts with Y from 17. अच्छा, X आहे सेकंड ग्रुप मध्ये, तो रिएक्ट होते कुणासोबत? Y फ्रॉम ग्रुप 17. Y फ्रॉम ग्रुप नंबर 17. ओके. अँड इट इज अन आयोनिक कंपाऊंड. व्हेरी गुड. आणि हा कसला कंपाऊंड आहे? आयोनिक कंपाऊंड आहे. धन्यवाद. गिव्ह द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. सरळ गोष्ट आहे बेटा. सेकंड ग्रुप मध्ये आहे म्हणजे व्हॅलन्सी किती असणार? व्हॅलन्सी 2 असणार. 17th मध्ये आहे म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन पैकी असणार म्हणजे व्हॅलन्सी 1 असणार. म्हणजे एक्स ची व्हॅलन्सी 2,
वाय ची व्हॅलन्सी 1 असं असताना नवऱ्याचा आहेर नवरीकडे, नवरीचा नवऱ्याकडे, फॉर्म्युला काय तयार होईल? XY2. कोणता कंपाऊंड तयार होईल? XY2. XY2 हा कंपाऊंड तयार होईल. व्हॉट इट? त्यामुळे XY2 हे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन ए हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. 18th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18, 18वा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. 18th क्वेश्चन. ओके, लेट अस चेक व्हॉट इज द 18th वन. 18वा प्रश्न चेक करूया. ए मेटल M इज इन द फर्स्ट ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल. M हा पिरियडिक टेबलच्या पहिल्या ग्रुपमध्ये आहे. M is in the first group. M is in the first group. ठीक आहे. M हा फर्स्ट ग्रुप मध्ये आहे. व्हॉट विल बी द फॉर्म्युला ऑफ इट्स ऑक्साइड? पहिल्या ग्रुप मध्ये आहे म्हणून व्हॅलन्सी 1, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 राहतात ना त्याकडे, म्हणून व्हॅलन्सी 1 आहे त्याची. ठीक आहे. तर ऑक्सिजन सोबत तो कसा राहील? ऑक्साइड कसा असेल त्याचा? तर त्याचा ऑक्साइड आपल्याला शोधून काढायचं, म्हणजे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट कसा होईल. सो M प्लस ऑक्सिजन पहिल्या ग्रुपमध्ये, मग M ची व्हॅलन्सी किती असेल? 1. त्यानंतर ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे? 2. तो 2 इकडे आणि 1 इकडे. फॉर्म्युला काय तयार होईल? M2O. फॉर्म्युला काय तयार होईल? M2O फॉर्म्युला तयार होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने M2 ऑप्शन चेक करा कुठे आहे. ऑप्शन सी. ऑप्शन सी. हे प्रश्न तुम्हाला अधिक इम्पॉर्टंट आहेत, कारण इथे डायरेक्ट क्वेश्चन्स नाहीत, विचार करूनच तुम्हाला उत्तर काढावे लागतात. ठीक आहे. क्वेश्चन 19th, लास्ट बट वन, शेवटून दुसरा. The distance between nucleus and the last orbit or shell of an atom is called as atomic radius. हा खूप सोपा प्रश्न आहे. atomic radius. तर atomic radius चा ऑप्शन तो आहे ऑप्शन बी. and then last, very last question, question 20th. 20वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे या पेपर मधला. नेम द न्यूट्रल ॲटम. खूप छान आहे बरं का, नीट बघा. नेम द न्यूट्रल ॲटम. बघा रे, एक असा न्यूट्रल ॲटम सांगायचा आहे. द न्यूट्रल ॲटम in periodic table which has the same number of electrons as, which has same number of electrons as, बघा, पोटॅशियम पण डोक्यावर प्लसचं चिन्ह आहे म्हणजे कॅटायन आहे, अँड क्लोरीन आहे डोक्यावर मायनस चिन्ह आहे म्हणजे ऍनायन आहे. बेटा, नॉर्मली पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19 आहे. कॉन्फिगरेशन 2881 असे येतं. नॉर्मली क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, कॉन्फिगरेशन 287 येतं. क्लिअर? पण दिस इज अ न्यूट्रल ॲटम. But here in the question it is given an ion and ion is not neutral. बेटा, पोटॅशियम दिलाय पण त्याच्यावर टोपी घालून दिलेली आहे, म्हणजे पोटॅशियमवर धन प्रभार आहे, क्लोरीनवर ऋण प्रभार आहे, म्हणजे यांनी इलेक्ट्रॉन देऊन टाकलाय तेव्हा असा झालाय, आणि या भिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉन घेतलाय त्यावेळेला याच्या डोक्यावर ऋण आहे, तेवढं ऋण चढले. मग आता काय होईल? याचा इलेक्ट्रॉन देऊन टाका म्हणजे उरतील किती? हा गेल्यानंतर 288. याच्यात इलेक्ट्रॉन मिसळलाय म्हणजे काय होईल? 288. म्हणजे कोण आहे? 18. म्हणजे कोण आहे? 18. अरे बाबा, ज्याचा ॲटॉमिक नंबर 18 आहे ते याचं उत्तर आहे. आणि म्हणून 18 ॲटॉमिक नंबर वाला कोण आहे? तर तो घान. कोण? आर्गॉन. कोण आहे? आर्गॉन. सो व्हेरी नाईस क्वेश्चन इट वॉज. अतिशय सुंदर प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता की एक असा न्यूट्रल ॲटम आपल्याला शोधायचा होता बेटा की त्या न्यूट्रल ॲटमच्या बाबतीमध्ये काय कंडिशन आहे?
पोटॅशियमचा कॅटायन आणि क्लोरीनचा ऍनायन. पोटॅशियमचा कॅटायन कधी बनतो? त्याच्याकडचा एक इलेक्ट्रॉन दिल्यावर बनतो. क्लोरीनचा ऍनायन कधी बनतो? एक भिकारपणा केल्यानंतर, म्हणजे घेतल्यानंतर. मग दिल्यावर किती राहिले? एक गेला, 288. घेतल्यावर किती झाले? 288. अगं माय ग, मग चार्जेस तयार झाले. आलं का लक्षामध्ये? आणि चार्जेस तयार झाल्याच्या नंतर मग गंमत कशी झाली? कॉन्फिगरेशन 288 288. कुणाचं आहे? 2 आणि 8 10 आणि 8 18. आर्गॉन. कुणाचं आहे? आर्गॉन. So this is all about the detailed explanation of the last examination with summary. तसं बघायला गेलं तर साधारण 40 मिनिटामध्ये माझं सगळं एक्सप्लेनेशन झालं असतं. पेपर 10-15 मिनिटात सोडून होतो रे बाबा, पण त्याचं स्पष्टीकरण द्यायला वेळ लागतो. हे त्याच्या पाठीमागचं कॉज आहे. आणि सुरुवातीला आपण काय केलेलं आहे? चॅप्टरची डिटेल समरी सांगितलेली आहे. आलं लक्षामध्ये? त्यामुळे जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठीही फायदा होईल. ज्यांनी हे अभ्यास केलेला आहे पुस्तकांच्या मधून, त्यांच्या टीचरच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी सुद्धा हे सगळं फायद्याचं ठरणार आहे. सो इफ यू आर न्यू ऑन माय चॅनल, ठीक आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं तोंड बघत बसू नका. ठीक आहे, ते लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राईब. ठीक आहे, त्याच्यावर उड्या मारा नाहीतर झोपा काढा, ते बटन दबलं पाहिजे. हा लक्षामध्ये? तर सबस्क्राईब बटन दाबा, बाजूला घंटा आहे, घंटा सिलेक्ट करून ऑल करा, म्हणजे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील. यापुढे येणाऱ्या संडेला सुद्धा, ऍक्च्युअली सॅटरडेला 9वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी पेपर टाकला जाईल. स्क्रीनिंग टेस्ट द्यायची असेल तर 10वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तो सोडवावा. तो एक प्रयत्न आपला आहे. म्हणजे प्रत्येक सॅटरडेला एक MCQ पेपर होईल, संडेला त्याचं पेपर सोल्युशन होईल. अशा पद्धतीने जर आपण प्रिपरेशन करत गेलो तर स्क्रीनिंग टेस्ट मधून पास व्हायला कुणीही तुम्हाला अडवणार नाही. म्हणजे जेणेकरून बोर्डाचा निकाल लागायची वाट बघायची गरज पडणार नाही. आणि नक्कीच तुम्ही मग स्क्रीनिंग टेस्ट मधून पुढे जाल आणि डायरेक्ट तुमचं ऍडमिशन शाहू कॉलेज, दयानंद कॉलेजला होऊन जाईल. आशा करतो तुम्हाला सगळ्यांना हा प्रोग्राम आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, नसल्यास बिलकुल डिसलाईक करा, काही अडचण नाही. आणि लईच आवडला असेल तर कमेंट करा. त्याही पेक्षा जास्त आवडला असेल तर चॅनल आणि हा व्हिडिओ याची लिंक सगळीकडे शेअर करा, धुरळा करून टाका. खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळं पोहोचवा, जेणेकरून हे नॉलेज सगळ्यांपर्यंत जाईल. अपेक्षा करतो नक्कीच आपल्याला हा माझा प्रयत्न आवडला असेल. ठीक आहे, आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, नसल्यास तोही कळवा. आम्ही थंड मनाने आणि शांत डोक्याने आपले कमेंट्स वाचून घेऊ. ठीक आहे. सो भेटूया नक्कीच पुढच्या रविवारी. तोपर्यंत जय हिंद बेटा. बाय. थँक्यू भाग्यश्री, थँक्यू व्हेरी मच.